पुणे आणि मिरज या दोन शहरांना जोडण्यासाठी सिंगल रेल्वे लाईन आहे। या रेल्वे लाईनचा वापर करून मिरज, सांगली, कोल्हापूर या भागातून मोठ्या प्रमाणावर लोक पुण्यामध्ये येतात। शिवाय पुण्यातल्या लोकांचा सुद्धा मिरज, सांगलीकडे जाण्याचा कल दिसून येतो। दिवसेंदिवस पुणे मिरज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं वाढत जाणारं प्रमाण पाहून सध्या स्थितीत उपलब्ध असलेल्या सिंगल रेल्वे लाईनचं दुहेरीकरण करण्याचं काम सरकारने हाती घेतलेलं आहे। आता हे काम नेमकं कसं आहे, कुठे सुरू आहे, किती टप्प्यांमध्ये सुरू आहे आणि मेन म्हणजे या कामामुळे पुणे मिरज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खरंच दिलासा मिळणार का, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर साधारणपणे 2017 मध्ये पुणे ते मिरज या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचं काम हाती घेण्यात आलं होतं। हे काम पूर्ण होता जवळपास 6 वर्षाचा कालावधी लागला। सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार डोंगराळ भागातून रेल्वे लाईन तयार करत असल्यामुळे ही लाईन तयार होण्यासाठी जवळपास 6 वर्ष वाट बघावी लागली। शिवाय भूसंपादनाच्या कामात सुद्धा बऱ्याच अडचणी असल्यामुळे रेल्वे लाईनचं काम पूर्ण होण्यासाठी मोठा कालावधी लागला आहे। पण 6 वर्षाच्या या कालावधीनंतर आणि कामगारांच्या अथक परिश्रमानंतर आज हे दुहेरीकरणाचं काम पूर्ण झालेलं दिसून येत आहे। या दुहेरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण करणे, फाउंडेशन उभारणे, ट्रॅक तयार करणे तसंच छोटे प्लॅटफॉर्म तयार करणे या कामांचा समावेश आहे। याला पूरक म्हणून येथील सिग्नल यंत्रणेमध्ये सुद्धा थोडेफार बदल करावे लागतील। स्टेशनवरचं विद्युतीकरण वाढवावं लागेल, स्टेशन बिल्डिंगची उभारणी करावी लागेल आणि डोंगराळ भागातून खोदून किंवा पूल बांधून रेल्वे ट्रॅक उभा करावा लागेल। यासाठीचा पहिला टप्पा म्हणजे पुणे जंक्शन ते शिंदावणे गाव या 31.67 किलोमीटर लांब पट्ट्याचं दुहेरीकरण पूर्ण झालेलं आहे। त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात शिंदावणे ते अंबाले या पट्ट्याचं काम पूर्ण होत आलेलं असून ते प्रगतीपथावर असल्याचं दिसून येत आहे। या भागात पूल क्रमांक 34/2 जवळ ट्रॅक टाकण्याचं काम चालू आहे। सोबतच या पुलाचे ग्रिडर लॉन्चिंग इत्यादी छोटी कामे राहिली आहेत। तसंच या पट्ट्यातील पूल क्रमांक 36/2 वर ग्रिडर लॉन्चिंग झालेले असून पिलर सुद्धा उभे केलेले आहेत। त्याचसोबत पूल क्रमांक 34/1, 34/3 आणि पूल क्रमांक 38/1 या तीनही पुलांवर पिलर्स बांधण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आलेले आहे। यानंतर अंबाले ते वाठारपर्यंतचा 78.2 किलोमीटर लांबीचा तिसरा टप्पा पूर्णपणे तयार झालेला असून येथील दुहेरीकरणाचे काम उत्तमरित्या पूर्ण झालेले आहे। त्यानंतरच्या पुढच्या टप्प्यात म्हणजे वाठारपासून पालसीपर्यंतचे दुहेरीकरणाचे काम शेवटच्या टप्प्यात आलेले असून फक्त विद्युतीकरणाचे काम बाकी आहे। काही ठिकाणी पोल माउंट केले आहेत तर काही ठिकाणी पोल लावणे अजून बाकी आहे। शिवाय LC म्हणजे लेव्हल क्रॉसिंग जवळ छोट्या पुलांचे काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे। त्यानंतर पळशी ते जरंडेश्वर आणि सातारा या 17 किलोमीटर लांबीच्या पट्ट्यातील दुहेरीकरण पूर्ण झालेलं आहे। विशेष म्हणजे या टप्प्यात 122 किलोमीटर प्रति तास या वेगाने रेल्वे चालवून चाचणी सुद्धा घेण्यात आलेली आहे। यानंतर सातारा ते कोरेगाव या 10.9 किलोमीटर लांबीच्या पट्ट्याचे काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे। यानंतर कोरेगाव ते रहिमतपूर, रहिमतपूर ते तारगाव, तारगाव ते शिरावडे आणि शिरावडे ते कराड तसंच कराड ते पुढे पूर्ण पट्ट्यातील काम हे शेवटच्या टप्प्यात आलेले आहे। मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर या संपूर्ण रेल्वे मार्गाची एकूण लांबी 280 किलोमीटर इतकी आहे। यापैकी 155 किलोमीटर मार्गाचं दुहेरीकरण पूर्ण झालेलं आहे आणि बाकी 125 किलोमीटर लांबीच्या पट्ट्यापैकी अगदी काही किलोमीटर दुहेरीकरण आता शिल्लक आहे। या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर इथून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ होणार असून त्या गाड्या अजून वेगाने धावायला लागतील। या दुहेरीकरणाच्या कामामुळे रेल्वे प्रवाशांना दळणवळणाची सुविधा तर मिळेलच, पण त्यासोबतच या भागातील मालवाहतुकीला सुद्धा मोठ्या प्रमाणात गती मिळेल। सध्याच्या आकडेवारीनुसार निश्चितच 2024 मध्येच या मार्गावरून प्रवास करणे शक्य होणार आहे।